नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी 7च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. भुजबळांचं नवं टार्गेट आहे, नाव विजय वडेट्टीवार. भुजबळांनी बीडमध्ये घेतलेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये वडेट्टीवारांवर जोरदार टीका केली. एवढंच नव्हे तर लाव रे तो व्हिडिओ म्हणत वडेट्टीवारांचा एक जुना व्हिडिओ देखील दाखवला. आता भुजबळांनी जुना व्हिडिओ दाखवल्यानं वडेट्टीवार सुद्धा चांगले चिडलेत. काय आहे भुजबळ विरुद्ध वडेट्टीवार वादाचं एक नवं राजकारण, बघूया. भुजबळांचं नवं टार्गेट विजय वडेट्टीवार. भुजबळांचा वडेट्टीवारांविरोधात लावरे तो व्हिडिओ. भुजबळ फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीत काम करतात, वडेट्टीवार यांचा पलटवार. सरकारनं मनोज जरांगेंना 2 सप्टेंबरला जीआर दिला आणि त्यानिमित्तानं राज्यातले ओबीसी नेते मराठा आरक्षणाविरोधात एकवटले. आतापर्यंत ओबीसी नेत्यांमध्ये एकजूट दिसत होती, पण ओबीसींच्या हिंगोली आणि बीडच्या मोर्चाला वडेट्टीवार आले नाहीत आणि तिथेच वादाची पहिली ठिणगी पडली. वडेट्टीवार हिंगोली आणि बीडच्या मोर्चाला का आले नाहीत असा सवाल विचारताना भुजबळांनी वडेट्टीवारांचा जुना व्हिडिओ बीडच्या ओबीसी मेळाव्यात दाखवला. या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे या व्हिडिओमध्ये वडेट्टीवार जरांगेंच्या मंचावर गेले होते आणि वडेट्टीवारांनी त्यावेळी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं असं म्हटलं होतं. त्यावर वडेट्टीवार आता म्हणताय भुजबळांना आता हा विषय काढायची काय गरज होती. ऐका तो व्हिडिओ जरा लावा, तो व्हिडिओ असेल तर. काँग्रेसचे आपले वडेट्टीवार काका कसे डबल ढोलकी ते बघायचंय का? बघायचंय? गाण्या लावरे तो व्हिडिओ. मी आजही जोरात सांगतो, मला ओबीसीतून या कारण हा निजामच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी समाज, मराठा समाज हा ओबीसी होता हे मला माहित आहे. तर मला माहित आहे, पण 2 महिन्यापूर्वी जो मिटिंग घेतली, 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्या 4 महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला, त्याचा पेवर काय ठरला, टर्म ऑफ रेफरन्स काय ठरला, की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसीना, आंदोलन ओबीसीना आरक्षण देण्याची, त्यावेळेसचे दाखले मागितले गेले, त्यावेळेसचे पुरावे मागितले गेले. त्यावेळेस कोणी मागितले? त्यावेळेस कमिशनरला त्याचे अध्यक्ष केलं गेलं, पण ते मीटिंग एकही झाली नाही. 4 महिन्यात एकही मीटिंग झाली नाही हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. माझी इच्छा आहे, माझी भूमिका मी मांडायचं आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला, आपल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे. त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो. मी पक्षासाठी नव्हे तर ओबीसींसाठी काम करतो असं भुजबळांनी बीडच्या महाएल्गार मेळाव्यातून ठणकावलं. तर भुजबळ आता फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या फॅक्टरीत काम करतात असं म्हणत वडेट्टीवार यांनी भुजबळ आणि भाजपवर निशाणा साधलाय. मी पक्षासाठी काम करत नाही, इथे हे कुणी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही इथे ओबीसी साठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो गेलो नाही. पक्षाच्या वेळेला आम्ही पक्षाचं काम करू, पण ओबीसीचं आल्यानंतर फक्त ओबीसी साठीच लढणार. अनेक प्रदीर्घ लढाई त्यांनी लढली. आता खरं तर फेक नेरेटिव्ह पसरवणे हे भाजपचा धंदा आहे. भाजपच्या बरोबर आघाडी झाल्यापासून भुजबळ साहेब सुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं आहे. खरं तर त्यावेळेस विरोधी पक्षनेता म्हणून संविधानिक पदावर होतो आणि मी त्या ठिकाणी गेलेलो होतो. मी म्हणालो आरक्षणाची मर्यादा वाढवा, ही त्यावेळेची माझी भूमिका होती. छगन भुजबळ माझे कधीही शत्रू नव्हते, त्यामुळे भुजबळांनी टार्गेट केल्यानं वडेट्टीवार यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. त्यामुळे भुजबळ साहेबांनी मला का टार्गेट केलं? मी तर कधी त्यांचा दुश्मन नव्हतो, कधी त्यांचा विरोधही केला नाही आणि कधी त्यांच्या प्रश्नावर, भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केला नाही. मला बोलवलं, त्या ठिकाणी सगळ्यांना निमंत्रण आली, मला हे नव्हतं आणि माझ्या मतदारसंघात कार्यक्रम होते, त्यामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही. अजिबात नाही. असं आहे की मागच्या वेळेला बीड जाळलं गेलं या दलिंदीच्या लोकांनी. त्यावेळी मी सांगितलं की मी आता आवाज उठवणार. त्या मिटिंगला हे आले वडेट्टीवार,
आणि त्यांनी अतिशय जोशपूर्ण चांगलं भाषण केलं की भुजबळ साहेब पक्ष वगैरे बाजूला, समोर दिसतोय ना झेंडा, तेवढा झेंडा, हा झेंडा आपण हातात घेऊया काय आणि ओबीसीचं रक्षण करूया, आपण सगळे एक आहोत, दाखवून देऊ. मला आनंद वाटतो. साहेब चक्र फिरली. त्याच्यानंतर हिंगोलीला आम्ही सांगितलं येतो म्हणाले, गेले केलं म्हणे, परत सांगतो पंढरपूरला आलेच नाही, इंदापूरला या, अरे या रे नाही का, नगरला नाही का कुणाचा दबाव होता तुमचा? भुजबळ वडेट्टीवार वादात आता मनोज जरांगे यांनी ही उडी घेतली आहे. जरांगे म्हणतायत वडेट्टीवारांनी पहिल्याच भूमिकेवर ठाम राहावं. हे बघा, त्यावेळेची वडेट्टीवार साहेबाची भूमिका रास्त होती. आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते. मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा. राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाला होता. आता मात्र ओबीसी नेत्यांमध्येच वादाचा नवा रंग पाहायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.